नमस्कार. मी भारत सातपुते, लातूर. मला नुकताच जो अतिशय नावाजलेला, अतिशय झकास नियोजन व देखणा पुरस्कार असलेला, ज्यांच्याबद्दल मी ऐकून आहे, असा कैलासवासी भी. ग. रोहमारे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार माझ्या जो जागरण या कादंबरीवजा आत्मचरित्राला जाहीर झाला आहे, त्याबद्दल मी त्या संयोजकाचे मनापासून आभारी आहे. वयाच्या माझ्या 63व्या वर्षी निघालेलं जागरण हे माझं 60वं पुस्तक आहे. संख्येच्या दृष्टीनं मला लाभलेले, मी स्वीकारलेले जवळजवळ 113 पुरस्कार आहेत. त्यामध्ये जागरणला हा जो पुरस्कार मिळाला तो 25वा पुरस्कार आहे. खरं तर पुरस्काराच्या गमतीजमतीवरतीच मी एक 10 वर्षापूर्वी पुस्तक लिहिलं आहे, पण याला अपवाद म्हणून रोहमारे पुरस्कारांचा उल्लेख करावा लागेल. कारण काडीचा नव्हता भाव त्या जागेचे झाले सोने, काडीचा नव्हता भाव त्या माळाचे झाले सोने, शिवाराच्या वाटा साऱ्या गाती शिक्षणाचे गाणे, गाती शिक्षणाचे गाणे, असं नावाजलेल्या शिक्षण संस्थेच्या मार्फत या कार्यक्रमाचं नियोजन होत आहे. मला असं वाटतं की जोपर्यंत आहेत सूर्यचंद्र तारे तोपर्यंत मराठी साहित्यामध्ये रोहमारे हे नाव कायम राहील. त्याचं कारण आहे की हा जो पुरस्कार आहे तो म्हणजे जात कोणती पुसू नका, धर्म कोणता पुसू नका, उद्यानातील फुलास त्याच्या रंग कोणता पुसू नका, असं निरपेक्ष, निधर्मी आणि तटस्थपणे साहित्याचं मूल्यमापन केलं जाणारा हा एक पुरस्कार आहे. अतिशय साहित्यिकांच्या लेखणीला बळ देणारा, प्रेरणा देणारा आणि देशभरातल्या मराठी लेखकांना सतत आपली लेखनाची शक्ती वाढवणारा असा हा रोहमारे पुरस्कार जो माझ्या जागरणला जाहीर झाला आहे, याबद्दल मी संयोजकाचे मनापासून ऋण व्यक्त करतो.